परवडा वेंगुर्ला विपक्ष अन्वी स्पोर्ट्स रेडी या दोन्ही संघांमध्ये ही लढत पाहायला भेटते. जितेंद्र नागोजी आणि हरी ही जोडी मैदानावर पाहायला भेटते. सलामीवर फलंदाजी मैदानावर पावलं वळवतात. पहिल्या चेंडूवर खातं तर ओपन केलं, एक धाव पूर्ण केली, एक धावसंख्येने संतुष्ट होत आहेत. इकडे धावेनं संघाचा होतोय श्री गणेशा एक धाव धावपलकावर. नाणेफेक पराभूत होऊन प्रथम फलंदाजी करताना अन्वी स्पोर्ट्स रेडी संघ इथे मात्र पाहायला भेटतोय. झेंडू चषक 2025 चा रणसंग्राम युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून प्रथमेश सुरेख कार्य त्याची पूर्ण टीम तुमचं देखील सहर्ष स्वागत. चारही पंचांचं सर्व समालोचकांचं डीजे ऑपरेटर सह स्कोररचं देखील खूप खूप स्वागत आहे. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या केरी मैदानावरून यावेळेस हलक्यातनं घेऊन काढलाय. विद्युत खांबाला मात्र चेंडू बहुधा आदळतोय की काय आणि डेड बॉलचा पंच उदय माडदळकर यांचा इशारा येताना पाहायला भेटतोय. आणि टेनिस क्रिकेट विश्वाला एक अभिमानास्पद अशी गोष्ट म्हणजे यांचा जो काही मेन चॅनल आहे टेनिस क्रिकेट.in त्याचे 2 मिलियनचे पुढे हे मात्र सबस्क्रायबर झाले. तर अभिनंदन सर्व टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडूंना आणि समालोचकांच्या सहित सर्व क्रीडा रसिकांना. यावेळी स्विच हिट रिव्हर्स स्वीपचा देखणा स्ट्रोक पाहायला भेटतोय आणि चेंडू मात्र सीमारेखा पार 4 धावांसाठी. आणि अभिनंदन निश्चित रूपाने टेनिस क्रिकेट.in तसेच मेहनत त्यांची एका बाजूला गौरव सावंत त्यांची टीम आणि तिथून आजपर्यंत हे मुक्काम टेनिस क्रिकेट विश्वाला लाभलाय. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. या झेंडूबा चषकच्या माध्यमातून या मंडळाच्या वतीने आपलं खूप खूप अभिनंदन. तसेच सन्मान्य संतोष नाणेकर आपलं देखील अभिनंदन. टेनिस क्रिकेट विश्व मोठं करण्यामध्ये यांचं देखील नाव आदराने घेतलं जातं. त्यांचं देखील हात आहे आणि असे अनेक हात मिळून ते मात्र संकल्पना टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग प्रत्येक बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटते. चौकाराच्या साथीनं 5 धावा टीमचं टोटल. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न देखना स्ट्रोक. आंतरराष्ट्रीय खेळाडू विराट कोहलीची आठवण करून देणारा कव्हर ड्राईव्हचा फटका मैदानावर पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत राजन मांजरेकरचे प्रयत्न पाहायला भेटतात. जोपर्यंत चेंडूची परती करतोय तोपर्यंत धावांची लयलूट मैदानावर नक्कीच झाली. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगले तालमेल दोन्ही बॅटर्स मध्ये मैदानावरून पाहायला भेटताय आणि सांघिक धावसंख्या मात्र 3 ने वधारली जाते. ती 8 धावा धावपलकावर. 3 चेंडूंच्या समाप्तीखेरीज 8 धावा धावपलकावर. रोहित स्पोर्ट्स परवडा वेंगुर्लासाठी करो या मरो अशा पद्धतीचा सामना आहे. इथून विजयी व्हावं लागेल. जर या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर कार्य मैदानावर करावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल. जितेंद्र सज्ज होतो. यावेळेस एक देखना स्ट्रोक स्टेट ड्राईव्हचा फटका मैदानावर. क्रिकेटच्या परिभाषेतील एक सेफ शॉट. चेंडू सीमा रेखा पार. भेटतील धावा 6 या मैदानावर षटकार. समोरचा संघ देखील तेवढाच तगडा संघ, तेवढाच तोलामोलाचा संघ आहे. त्या संघासमोर एक मोठं आव्हान ठेवणं गरजेचं आहे. एक मोठं उद्दिष्ट समोर ठेवून फलंदाजी करावी लागेल. यावेळेस शेवटपर्यंत चेंडूला पाहून एक देखना स्ट्रोक. राजन मांजरेकर काय क्षेत्ररक्षण केलाय. चेंडूची परती होते तोपर्यंत मात्र लिलया एक धाव मैदानावर पार पडते. तर एक धावसंख्येला संतुष्ट व्हावं लागेल. एक धावेच्या साथीनं टीमचं टोटल देखील परावर्तित होईल. ते 15 धावा धावपलकावर. 5 चेंडूंचा झालाय की समाप्त 15 धावा धावपलकावर. सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकाचा मिळवून पुरेपूर वापर आतापर्यंत केलाय या दोन्ही फलंदाजीने मैदानावर. जितेंद्र आणि हरी ही जोडी मैदानावर सलामीवर फलंदाज पाहायला भेटतायत. यावेळेस काहीच वेगळा करण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली. त्रिफळा उद्ध्वस्त झाल्या फलंदाजच्या. सलामीला गेलेला फलंदाज हरी होतोय. बॅक टू दी पॅव्हलियन. ओव्हर टू क्रिकेट विश्वातील हा उभरता सितारा एका बाजूने पाहायला भेटतोय मैदानावर. त्यांना कमी वयामध्ये आपलं नाव कोरलं, बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्या. तोच खेळाडू मैदानावर पाहुलं टाकतोय. मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं दुखापतग्रस्त होता. तिथून केलेलं पुनरागमन जखमी नक्कीच आहे. मात्र इथे कार्य करावं लागेल आपल्या संघासाठी. कमबॅक तर केलाय टेनिस क्रिकेटमध्ये.
सांघिक धावसंख्येचा विचार केला तर पाहायला भेटते ती 15 धावा धावफलकावर आणि गोलंदाजी मार्कवर ऋषी सज्ज होताना पाहायला भेटते. पंचांचा येतोय बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा, अर्थात काय तर बॅटिंग चॉईस पॉवर प्ले चूज केलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने. इथून या षटकामध्ये कितपत धावा काढण्याचे एका बाजूने फलंदाजांचा प्रयत्न असेल हे पाहायचं आहे. गोलंदाजचा विचार केला तर मात्र सुरेख गोलंदाजी करण्यास माहीर मानला तो ऋषी गोलंदाजी मार्कवर ऋषी तेरेकोलकर. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर. ऑन साइड रिजनला एक पाहायला भेटतो क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला एक मिड ऑन लावलाय. यावेळेस काय फटका सजवलाय देखना स्ट्रोक मैदानावर एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडूचा प्रवास पाहायला भेटतोय. इथे मात्र धावा किती असतील हे पाहायचं आहे. नजरा असतील पंचांकडे आणि पंचांचा इशारा येतोय. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे, अर्थात भेटतील इथे धावा 6 या मैदानावर. एक देखना स्ट्रोक पाहायला भेटेल तो जितेंद्रच्या बॅट मधून एक षटकार. षटकार मैदानावर इनसाइड आउटचा फटका पाहायला भेटला. इथून 6 धावसंख्येच्या साथीने टीमचं टोटल परावर्तित होत आहे. 21 धावफलकावर हा लेखाचोक आपल्याला पाहायला भेटतोय. षटकारांना स्वागत झालं गोलंदाज ऋषीचं मैदानावर. षटकातील पुढील चेंडू असेल मार्गस्थ जितेंद्र ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा फटका पाहायला भेटतोय. डीप स्क्वेअर रिजनला चेंडूचा प्रवाह, चेंडू थांबणार नाही आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा षटक, अर्थात काय तर क्षेत्ररक्षकांना आहेत निर्बंध. चेंडू सीम आर एका पार, भेटतील धावा. माध्यमातून की कशा पद्धतीची गोलंदाजी तुझ्या माध्यमातून अपेक्षित आहे. मागील 2 सामन्यांमध्ये तू कशा पद्धतीची गोलंदाजी केलीस आणि या सामन्यामध्ये तू सुरुवात कशी करतोयस. इथून पुनरागमन करावं लागेल गोलंदाजीला. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आहे. 30 या सर्कलच्या वर फक्त 3 खेळाडू, बाकी सर्व खेळाडू 30 या सर्कलच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत. इथून कसलेली गोलंदाजी करावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल गोलंदाजीला. 2 चेंडूंचा झालाय की समाप्त. 2 चेंडू पहिले महागडे ठरले आहेत. इथून उर्वरितच्या 4 चेंडूंवर कमबॅक करावा लागेल. एका दुसरा ब्रेक थ्रू द्यावा लागेल. ब्रेक थ्रू साठी माहीर मानला जाणारा हा गोलंदाज ऋषी आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये सुरेख कामगिरी केली आहे. शॉर्ट पिच चेंडूवर पुन्हा एकदा फेकून दिला. चेंडूला पाहायला भेटतोय काऊ कॉर्नर रिजनला तिथे राजन मांजरेकर येतोय. चेंडूची परती करतोय तोपर्यंत एक धाव लिलाय पार पडते. एक धाव संख्येने संतुष्ट होत एकर धावेच्या साथीने टीमचं टोटल परावर्तित होईल ते म्हणजे 26 धावफलकावर. 3 चेंडूंच्या समाप्ती केली 26 धावफलकावर. हा स्कोर कार्ड आलेखासोबत आपल्याला पाहायला भेटतोय. रोई स्पोर्ट्स परवडा वेंगुर्ला विपक्ष अन्वी स्पोर्ट्स रेडी या दोन्ही संघांमध्ये ही लढत. दोन्ही तकडे संघ मैदानावर. वेंगुर्ला तालुक्यातील नामवंत संघ आज कशा पद्धतीने या मैदानावर लढत असेल, कोणत्या संघाची विजयाची वाटचाल चालू राहील, कोणत्या संघाला पराभवाची चाहूल लागेल, कोणत्या संघाला इथे कष्ट करावे लागतील पाहायचं आहे मैदानावर. ग्लेन सज्ज होतो स्ट्रायकर यांच्याशी. मोठा फटका ठरवण्याचा इथे मात्र झालेला प्रयत्न. एक 5वा चेंडू सुरेख चेंडू. इथे मात्र पुनरागमन केलंय ते गोलंदाज ऋषीने. एका निर्धाव चेंडूची गणना होताना पाहायला भेटते. सुरुवातीचे 2 चेंडू महागडे ठरले होते, त्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या चेंडूवर पुनरागमन केलं ते गोलंदाज ऋषीने. 4 चेंडूंचा झालाय केस समाप्त आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 26 धावफलकावर. अजूनही असतील उर्वरितचे 2 चेंडू. ग्लेन सज्ज स्ट्रायकर यांच्याशी कुठून काढण्याचा प्रयत्न. मोठा पटका टोलवायचा. ऑन साइड रिजनला पटका टोलवायचा. मिड ऑन रिजनला हा प्रयत्न होता फलंदाजचा ग्लेनचा. ह्या मैदानात प्रयत्न बसतोय आणि एका निर्धाव चेंडूची गणना होते. इथे मात्र पुनरागमन केले पुन्हा एकदा ऋषीने मैदानावर. जी क्षमता आहे त्या क्षमतेला अनुसरून आता मात्र गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूंवर जी चूक झाली तिथून पुढे केली नाही एका बाजूने. स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान्य दीपक पालकर इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. या झेंडूबा चषक 2025 या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ ग्लेन ऑन स्ट्राईक. यावेळेस कोठून काढण्याचा प्रयत्न. सुरेख पटका. चेंडूचा प्रवास होतोय मिड ऑन रिजनला. क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, चेंडूची परती करतोय. तोपर्यंत लिहिल्या एक धाव या मैदानावर पार पडेल. बॅकअप होतंय तोपर्यंत 1 धाव संख्येनं संतुष्ट व्हावं लागेल. तर 1 धावेच्या साथीनं टीमचं टोटल परावर्तित होतंय. 2 षटकांच्या समाप्ती केलीस. एका गड्याच्या मोबदल्यात 27 या धावफलकावर.
एक कामगिरी करतोय. 2 षटकार एका चौकाराच्या जोरावर नटलेली त्याची खेळी या मैदानावर. वैयक्तिक 19 या धावसंख्येवर एका बाजूने जितेंद्र खेळतोय. त्याच्या साथीला ग्लेन वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळताना पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना सातत्याने बदलावी लागते. उजव्या त्याचा खेळाडू सज्ज आहे. तिसऱ्या षटकात पहिला चेंडू मार्गस्थ असेल. ऑफसाइड रिजनला एक डीप पॉइंट लावलाय. एक मिड ऑफ रिजनला यावेळेस एक फसवा चेंडू पाहायला भेटतो. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. देवीदास मेसरी एक नेत्रदीपक असा झेल टिपतोय आणि आता मात्र ग्लेन होतोय बॅक टू द पॅव्हलियन. तिसऱ्या क्रमांकासाठी जो ग्लेन आला होता तो माघारी परतताना पाहायला भेटतोय. फलंदाज नितेश राऊळ मैदानावर पावलं टाकतो. याही खेळाडूकडे क्षमता मोठे फटके ठेवण्यासाठी जो माहीर मानला तो खेळाडू मैदानावर पावलं टाकतोय. पाहायचे कशा पद्धतीची फलंदाजी मैदानावर करतोय. आक्रमण पसंत करतोय सुरुवातीच्या काळापासून की संयमी क्रिकेटवर भर देतोय. ती मात्र येणारी वेळ येणारा काळ ठरवताना पाहायला भेटतोय. सुरुवातीच्या 9 चेंडूंवर धावांची लयलूट झाली होती. त्यानंतर 10व्या चेंडूपासून मात्र गोलंदाजाने केलेलं पुनरागमन पाहायला भेटतंय. अशाच पद्धतीचं कार्य उर्वरितच्या चेंडूंवर देखील करावं लागेल. जर विजयाच्या वाटचालीकडे जायचं असेल निश्चित रूपाने मेहनत घ्यावी लागेल ती गोलंदाजांना देखील आणि त्याच दर्जाने क्षेत्ररक्षकांना देखील मेहनत घ्यावी लागेल. समोरच्या संघाचा विचार केला तर तगडं आव्हान ठेवायचं असेल कमीत कमी 60-65 गाठावी लागेल. षटकार चौकारांची आदेशबाजी मैदानावर करावी लागेल. नितेश राहुल नव्यानं गेलेला फलंदाज सज्ज झालाय. पद्धतीच्या चेंडू या चेंडूवर संधी होती मोठा फटका टोलवण्याची. पंचांकडे अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. या सिटी आउट मैदानावर पंचांचा इशारा. पायचीसाठी अपील गेलं होतं. दोन 2025च्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. सलगची 2 गडी मात्र माघारी परतताना पाहायला भेटतायत. तर सांघिक धावसंख्येचा जर विचार केला तर 27 धावफलकावर या पाहायला भेटतायत. नव्याने गेलेला फलंदाज गजा सूर्याची मैदानावर पावलं टाकतो. याही खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके टोलवण्याची. तशाच पद्धतीचं कार्य या मैदानावर करावं लागेल कारण सलगचे 2 गडी माघारी परतले आहेत आणि गोलंदाज ऑन हॅट्रिक पाहायला भेटते. प्रतीक गवंडे नावाचा गोलंदाज या मैदानावर स्पर्धेच्या माध्यमातून दुसरी हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये होऊ शकेल का? कारण कालच्या दिवसामध्ये एक हॅट्रिक पाहायला भेटली ती ललितच्या माध्यमातून. आज पाहायचे प्रतीक गवंडे हॅट्रिक करू शकेल का? आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून एक विकेट हॅट्रिक करू शकेल काय बघायचं आहे. 2 चेंडूंचा झालाय इथे मात्र खेळ समाप्त. चेंडू चषक 2025चा रणसंग्राम आपण पाहताय आपण अनुभवताय. आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा. सुंदरसं नीटनेटकं आयोजन नियोजन प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्याची मेहनत आज यशाला लाभताना पाहायला भेटते. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहताय. त्याही क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यावेळेस मोठा पटका टोलवायचा इरादा होता. सरळ चेंडू पायाने आदळतोय आणि स्वतः गोलंदाज एका बाजूने चपळाही पाहायला भेटते. पंचांचा थर्ड अंपायर कडे कॉल झालाय अर्थात रिव्ह्यू मागितलाय. इथून तिसरे पंच बघतील आणि तिथून निर्णय येईल आणि त्यानंतर 7 धावांवर नोंद केली जाईल. सर्व पंच अनुभवी पंच लाभल्या. 4ही पंचांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. बराच काळ क्रिकेट खेळलेले अनुभव आहे त्यांच्याकडे. निर्णय येईल थोड्याच वेळात. 27 धावफलकावर पाहायला भेटतायत. फलंदाज बाद होतोय असा पंचांचा इथे मात्र निर्णय येतोय. तिसऱ्या पंचांचा अर्थातच मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतोय तर टीमची मात्र हॅट्रिक होताना पाहायला भेटते. नाराज केले ते फलंदाजाने.
हे नक्कीच साकारला, मात्र एका खराब विकेटच्या स्वरूपात धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. वैयक्तिक 19 या धावसंख्येवर माघारी परततोय. 3 चेंडूंचा झालाय केस समाप्त. तिसरं हे षटक प्रगती पत्तावर. गजा सूर्याजी त्याच्या साथीला नव्याने गेलेला फलंदाज मैदानावर गोट्या मैदानावर पावलं वळवतोय. याही खेळाडूकडे क्षमता असेल. नव्याने गेलेले दोन्ही फलंदाज पाहायला भेटतील. सेट बॅटर्स माघारी परतले. सलामीला गेलेला मात्र जितेंद्र माघारी परतला. इथून पुनरागमन जर करायचं असेल तर धावा काढावे लागतील. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. जबाबदारीने परिपूर्ण क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. जर विजयाच्या वाटचालीकडे जायचं असेल, पराभवाचा विचार करून चालणार नाही. संघर्ष मैदानावर करावा लागेल. मेहनती घ्यावी लागेल. धाडस करावं लागेल मोठ्या फटक्यांचं. प्रतीक गवंडीची एका बाजून सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. जकडबद्ध ठेवणारी गोलंदाजी सुरुवातीच्या 3 चेंडूंवर पाहायला भेटते. अजूनही असतील उर्वरितचे 3 चेंडू. तिसरे षटक प्रगती पत्तावर. मर्यादित 6 षटकांची लढत आपण पाहताय, आपण अनुभवताय. झेंडूपा चषक 2025 चा रणसंग्राम लढत पाहायला भेटते. ती रुई स्पोर्ट्स परवडा वेंगुर्ला विपक्ष अन्वी स्पोर्ट्स रेडी या दोन्ही संघांमध्ये. दोन्ही तगडे संघ, मातब्बर संघ. षटकातील चौथा चेंडू सन्मान केला. एका बाजूने टॅप केल्या चेंडूला. निर्धाव चेंडूची गणना होताना पाहायला भेटते. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. किफायतीदार गोलंदाजी स्वतः संघ करणारा प्रतीक गवंडे याच्या माध्यमातून पाहायला भेटते. पहिलं षटक हाताळलं होतं, त्यावर मात्र 15 धावा खर्च केल्या होत्या. आपल्या स्पेल मधील शेवटचं षटक घेऊन आता मात्र पुनरागमन करून दिले आपल्या संघाला. इथून असतील अजूनही उर्वरितचे 2 चेंडू. कशा पद्धतीने उर्वरितच्या 2 चेंडूंवर गोलंदाजी असेल, काय असेल उत्तर फलंदाजाकडे. प्रश्न अनेक आहेत आणि त्याची उत्तरे या मैदानावरून भेटतील. गोट्या सज्ज झाल्या स्ट्रायकर यांच्याशी. आडवेट्टा पटका टोलवण्याचा प्रयत्न. मोठा पटका तर टोलवलाय. करा क्षेत्ररक्षक येतो. चेंडूच्या खाली सेफ हँड येतोय. पारसामध्ये मैदानावर आणि सुरेख पद्धतीने झेल टिपताना पाहायला भेटतोय. तर नव्याने गेलेला फलंदाज मात्र गोट्या माघारी परतताना पाहायला भेटतोय. तर एका बाजूने कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रतीक गवंडेचं. आतापर्यंत 3 गडी बाद केले त्या षटकामध्ये. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाही. 5 चेंडूंमध्ये सुरेखी गोलंदाजी स्वतः करणाऱ्या नात्यानं प्रतीक गवंडेची पाहायला भेटते. वनकर यांचं आगमन त्यांना विनंती होते आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या अध्यातून. मंगलमूर्ती ज्वेलर्सचे सर्वे सर्वा सन्मान्य प्रदीपजी मालवणकर साहेब यांचं आगमन त्यांना विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. भाऊ मालवणकर यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. ते दाजी नाईक याच्यासाठी एक सुरेख 50 तब्बल 62 धावांची नाबाद खेळी पाहायला भेटली. त्यासाठी रोख रक्कम 500 रुपये सन्मान्य भाऊ मालवणकर यांच्याकडून आणि ते त्यांना देण्यात येतं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. षटकातील शेवटचा चेंडू आडव्या बॅटनं पटका टोलवण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतो या मैदानावर आणि इथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न. एक जोखीमग्रस्त एक सोरटी धाव घेतली आणि एक धावसंख्येने संतुष्ट होत एकर धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या ही परावर्तित होते. ती 28 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकांचा 18 चेंडूंचा निम्म्या षटकांचा इथे मात्र झालाय केस समाप्त. येणारी उर्वरितची 3 षटक उर्वरितचे 18 चेंडू 18 चेंडूंमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी होईल, कशा पद्धतीची गोलंदाजी होईल, येणाऱ्या काळामध्ये काय होईल, काय घडेल, काय घडू शकेल, काय घडणार नाही, अगदी डिटेल मध्ये सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक हिंदीचा एक बुलंद आवाज सर अक्षय दुर्यानी. मी यांना थांबतोय या स्पर्धेच्या अध्यातून. धन्यवाद मंथन. चलने के मैदान के बीच में एक बड़ा मुकाबला, बिल्कुल अस्तित्व की लड़ाई मैदान के बीच में रूई स्पोर्ट पोरेवाड़ा टीम के लिए, क्योंकि बिल्कुल एक मैच हार चुके, एक मैच जीत चुके और ये मुकाबला बिल्कुल अहम रहेगा पोरेवाड़ा टीम के लिए. लेकिन अगर बात की जाए तो
अनवी स्पोर्ट रेडी टीम की, तो बिल्कुल दो मुकाबले जीत चुके। एक कड़ा मुकाबला अपने ओर से पहली गेंद लेकर गेंदबाज चले, विकेटों के जड़ में डाली हुई गेंद बिल्कुल कारपेट के सारे खेल के निकाला गेंद को, सिंगल रन मुकम्मल करेंगे दोनों बल्लेबाज। रुचि जो कि गेंदबाजी मार्ग के ऊपर बेहतरीन गेंदबाजी करते हैं बिल्कुल, अगर बात की जाए रुचि की, लेकिन इस ओवर में किस प्रकार की गेंदबाजी रहेंगे, क्योंकि सामने है बिल्कुल गजा सूर्या जी, जिनके पास ताकत है, क्षमता है बड़े शॉट खेलने की। एक विस्फोटक वाला बल्लेबाज मैदान के बीच में गजा सूर्या जी ऑन स्ट्राइक राइट हैंडर बल्लेबाज की हैसियत से, और इसी बीच रुचि चले अपने ओर से दूसरी गेंद लेकर अंपायर के दाई ओर से गेंदबाजी करते हुए, बड़ा शॉट खेलने का प्रयास, बल्ले के पल्ले नहीं पड़ी गेंद, गेंद विकेट के ऊपर के 10 रन में बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि एक बेहतरीन शुरुआत मैदान के बीच में। चौथे ओवर को लेकर बिल्कुल रुचि पहले गेंद के ऊपर सिंगल रन बना, दूसरी गेंद के ऊपर बिंदी गेंद, गजय सूर्य जी को शांत रखा है, खामोश रखा है मैदान के बीच में। फिर एक बार तीसरी गेंद लेकर अंपायर के बाई ओर से गेंदबाजी, बड़ा शॉट खेलने का प्रयास, कैच के लिए मौका बनेगा कि खिलाड़ी तैनात है वहां पर। जी हाँ बिल्कुल, खिलाड़ी के गोदी में गेंद और विकेट नंबर 5 बैक टू द पवेलियन डीजे। गेंदबाज बिल्कुल पिछले ओवर में थोड़े से महंगे साबित जरूर होते हैं, लेकिन उसके बाद ये ओवर लाजवाब गेंदबाज बिल्कुल। अभी तक 3 गेंदों का खेल हुआ समाप्त चौथे ओवर का, लेकिन एक विकेट चटकाया और मात्र 1 रन खर्च किया इस ओवर में। अभी भी 3 गेंदों का खेल बाकी, नया बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में। अगर बात की जाए तो गौरेश कामड़ी एक तोड़ फोड़ वाला बल्लेबाज, एक सफल गेंदबाज मैदान के बीच में। गौरेश कामड़ी ऑन स्ट्राइक, इसी बीच चले रुचि अपने हाथ से चौथी गेंद लेकर ब्लॉकर में डालने का प्रयास, पहली गेंद उठा के खेलने का प्रयास, राजा आएंगे लेकिन थोड़ी सी यहाँ पर मिसफील्ड, सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। मौका जरूर बना था कैच के लिए, लेकिन थोड़ा सा कैच ड्रॉप करते हुए 1 रन के तहत पारी का स्कोर बहुत देर के बाद आगे बढ़ता हुआ 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। सीमित 6 ओवर का ये मुकाबला है, तो बिल्कुल एक मौका जरूर बनता कैच लपकने का, लेकिन थोड़ी सी हड़बड़ाहट, थोड़ी सी गलती यहाँ पर मैदान के बीच में। अक्षय राणे जो कि स्ट्राइक कीपर बल्लेबाजी करते हुए, फुल टॉस गेंद लेकिन ऑफ के काफी बाहर रखी हुई गेंद, अंपायर ने फिर एक बार नो करार दे दिया। जी हाँ बिल्कुल, जी हाँ बिल्कुल, अंपायर का डिसीजन फाइनल डिसीजन, एक लाजवाब यहाँ पर यस बिल्कुल, अंपायर ने नो करार दे दिया। बिल्कुल लाइन के बहुत बाहर गिरता होगा, फ्री हिट के लिए मौका जरूर बनेगा। अक्षय राणे के जो कि स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करते हैं, ये गेंद हल्की सी बाहर निकली, कहीं ना कहीं यॉर्कर करने की कोशिश, ऑप्टिक के थोड़ी सी वाइड यॉर्कर करने की कोशिश, लेकिन लाइन की थोड़ी सी बाहर गिरती हुई गेंद। फ्री हिट का मौका, और ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बिल्कुल फाइन लेग के रीजन में, डीप फाइन लेग के रीजन में गेंद तेजी और रफ्तार के साथ सीमा रेखा पार 4 रनों के लिए डीजे।
करते गेंद हवा में और गेंद जाएगी बिल्कुल स्क्वायर लेग के ऊपर से सीमा रेखा पार 6 रनों। स्कोर कार्ड के ऊपर शुभम अरोलकर गेंदबाजी मार्ग के ऊपर अंपायर के दाईं ओर से गेंदबाजी सामने अगर बात की जाए तो गौरेश कामड़ी नजर आते हुए नॉन स्ट्राइक पर अक्षय राणे बिल्कुल 4 ओवर का खेल हुआ समाप्त 41 रन कुल मिल स्कोर बोर्ड के ऊपर 6 विकेट वापिस डगआउट में लौटे जरूर है लेकिन एक छोर के ऊपर अगर बात की जाए तो ये दोनों बल्लेबाज टिके हुए हैं इसी बीच चले शुभम गेंदबाजी मार्ग के ऊपर अंपायर के दाईं ओर से सामने राइट हैंडर बल्लेबाज की हैसियत से ये फुल टॉस गेंद फिर एक बार ऑफ टी के बाहर निकलते हुए अंपायर ने नो करार दिया। बिल्कुल और एक अतिरिक्त रन खाते में जोड़ा जाएगा। ऑफ टी के बाहर रख रहे थोड़ा सा वाइडिश यॉर्कर करने की कोशिश में बिल्कुल गेंद लाइन के बाहर निकल रही है। फिर से एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर अपनी पहली गेंद डालने का प्रयास करेंगे अंपायर के दाईं ओर से और सामने बिल्कुल गौरेश कामड़ी नजर आते हुए बड़ा शॉट खेलने का प्रयास बिल्कुल थर्ड के रीजन में गेंद ट्रेवल हो रही है। जब तक खिलाड़ी आएंगे गेंद को फील्ड करते वापस थ्रो करेंगे और तब तक सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन स्कोर कार्ड के ऊपर। सीमित 6 ओवर का ये मुकाबला है बिल्कुल 5 ओवर जो कि प्रगति में चलता हुआ लेकिन अगर बात की जाए गौरेश की और उसके साथ बिल्कुल अक्षय ये दोनों बल्लेबाज मैदान के ऊपर टिके हुए बिल्कुल अच्छी गेंद को सम्मान और खराब गेंद को आसमान दिखाने की कोशिश मैदान के बीच में जरूर रहेगी लेकिन इसी बीच चले शुभम अपनी ओर से दूसरी गेंद लेकर पर दाईं ओर से गेंदबाजी जारी है और सामने अक्षय राणे नजर आते हुए कदमों का इस्तेमाल जोरदार अपील जरूर हुई थी और बिल्कुल अंपायर की उंगली आसमान में। यहाँ पर विकेट नंबर 7 बैक टू द पवेलियन डीजे। बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में उनका साथ देने के लिए बिल्कुल गौरेश कामड़ी मैदान के बीच में जरूर है लेकिन एक बड़ा विकेट वहां पे डगआउट में लौटा हुआ अक्षय राणे बैक टू द पेविलियन जिन्होंने एक छक्का एक चौका लगाया था मैदान के बीच में वो अक्षय वापस डगआउट में लौटते हुए गेंदबाजी मार्ग की अगर बात की जाए शुभम की तो पहली गेंद नो की थी लेकिन उसके बाद कमबैक करने की कोशिश बहुत ही बढ़िया लाजवाब गेंदबाजी 2 गेंदों का खेल हुआ समाप्त 5वें ओवर का और फिर एक बार शुभम चले गेंदबाजी मार्ग के ऊपर अपनी ओर से तीसरी गेंद लेकर अंपायर के दाईं ओर से गेंदबाजी और सामने ओमकार नजर आते हुए थोड़ी सी लोअर फुल टॉस गेंद ऑफ टी के बाहर रखी थी
जब तक योगेश परमात्मा स्किन के ऊपर गेंद को फील्ड करते वापस थ्रो, बेहतरीन फील्डिंग मैदान के बीच में आज के दिन में बिल्कुल प्रभावित किया योगेश ने। बल्लेबाजी में बिल्कुल मौका नहीं बना, लेकिन फील्डिंग में बहुत ही बढ़िया एफर्ट मैदान के बीच में। 3 गेंदों का खेल हुआ समाप्त 5वें ओवर का। कुल मिलाकर अगर बात की जाए तो 44 रन स्कोर कार्ड के ऊपर सिंगल डबल के ऊपर निर्भर दोनों बल्लेबाज, क्योंकि जानते हैं बिल्कुल विकेट खोए, तो अब मात्र रुक कर खेलना होगा, टिक कर खेलना होगा, अच्छी गेंदों का सम्मान करना होगा और खराब गेंद को आसमान दिखाना होगा। ये कोशिश और ये बिल्कुल कैच के लिए मौका योगेश परब आएगा स्क्रीन के ऊपर और एक बेहतरीन कैच योगेश परब के द्वारा और विकेट नंबर 8 बैक टू द पेविलियन डीजे। करने होंगे बेहतरीन कैच, एक लाजवाब कैच, लपका रनिंग कैच था, बिल्कुल आसान नहीं था, लेकिन एक बेहतरीन मैदान के बीच में राजा आते गेंद के ऊपर, गेंद को फील्ड करते वापस थ्रो करेंगे और तब तक सिंगल रन मुकम्मल। सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 45 रन स्कोर कार्ड के ऊपर। बेहतरीन गेंदबाजी, पहला गेंद जो कि नो गिरी थी, लेकिन उसके बाद कमबैक बहुत ही बढ़िया बिल्कुल शुभम का। कुल मिलाकर 5 गेंदों का खेल हुआ समाप्त 5वें ओवर का। आखिरी गेंद का खेल जरूर बाकी है, लेकिन सामने अगर बात की जाए तो ओमकार नजर आता हुआ स्ट्राइक के ऊपर। बड़ा शॉट खेलने का प्रयास, बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं। यहाँ पर बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर, स्कोर रुका हुआ 45 रनों के ऊपर। 8 विकेट वापस डगआउट में लौटने के बाद डीजे। सवारी भवानी तो पार्थ नए गेंदबाज स्लॉग ओवर में गेंदबाजी मार के ऊपर, एक युवा गेंदबाज है, लेकिन योगेश परब ने भरोसा दिया उनको। फुल टॉस गेंद पहले गेंद के ऊपर उड़ाया, दान दी गेंद को, कैच के लिए मौका बनेगा, लेकिन खिलाड़ी के ऊपर से गेंद जाएगी बिल्कुल सीमा रेखा पार। 6 रनों के लिए डीजे। की तलाश कर रही थी बिल्कुल अमृतपुर रेडी टीम। वो एक बड़ा शॉट निकलता स्लॉग ओवर के पहले ओवर में, पहली गेंद के ऊपर एक लाजवाब स्ट्रोक कौन को क्लियर करते हुए गेंद निकली सीमा रेखा पर और इसी बीच फिर एक बार थोड़ी सी फील्ड में तब्दीली। अगर बात की जाए कार्तिक की, लाजवाब बल्लेबाजी, बिल्कुल मौका जब मिला बिल्कुल लोअर फुल टॉस वाली गेंद थी, फायदा उठाया उसका और इसी बीच फिर एक बार चले पार्थ गेंदबाजी मार्क के ऊपर अपने ओर से दूसरी गेंद लेकर एक लंबा रन अप, अंपायर के दाई ओर से गेंदबाजी और स्ट्राइक के ऊपर कार्तिक। बड़ा शॉट, फिर एक बार कैच के लिए मौका बनेगा, लेकिन फिर एक बार खिलाड़ी के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा पार। 6 रनों के लिए डीजे।
दो बड़े शॉट यहाँ पर लग चुके हैं, एक बड़ा टारगेट के ओर बढ़ते हुए रेडी रेडी टीम। लेकिन अगर बात की जाए परवड़ा टीम की तो बिल्कुल हर एक कदम फूक फूक के डालना होगा मैदान के ऊपर। और इसी बीच फिर एक बार पार चले, टिप्पा गिरने के बाद ऑफ टिक के बाहर निकलते हुए ज्ञान जी हाँ बिल्कुल हमारे तरफ अंपायर पलटते हुए एक अतिरिक्त रन मिलेगा स्कोर कार्ड के ऊपर और एक रन के तहत बारी का स्कोर आगे बढ़ेगा 58 रन स्कोर कार्ड के ऊपर। बिल्कुल एक रणनीति यहाँ पर मैदान में उतरना चाहिए था, कहीं ना कहीं ऑफ टिक के बाहर रखने की कोशिश कर रहे हैं बिल्कुल गेंदबाज। इसी बीच फिर एक बार चले अपने ओर से तीसरी गेंद लेकर, पटकी गेंद फिर एक बार उड़ाया गेंद को हवा में, गेंद खड़ी होती हुई खिलाड़ी आएंगे और यहाँ पर देखो कैच के लिए मौका बना और कैच लपका चलता किया, वापिस डगआउट में लौटेंगे कार्तिक डीजे। नीतीश नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में, बिल्कुल पार तो मिलती हुई सफलता, लेकिन बिल्कुल पहले दो गेंदों के ऊपर दो बड़े शॉट 12 रन और एक अतिरिक्त रन यानी कि 13 रन बने हैं बिल्कुल पहले तीन गेंदों के ऊपर। आने वाले तीन गेंदों का खेल जरूर बाकी है। कुल मिलाकर अगर बात की जाए तो 58 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं, तीन गेंदों का खेल बाकी है इस पहले इनिंग का। और इसी बीच फिर एक बार चले पार्थ अंपर के दाई ओर से गेंदबाजी और सामने अगर बात की जाए नीतीश न्यू बल्लेबाज, बड़ा शॉट खेलने का प्रयास, बिल्कुल टॉपेज लिया, खुद आएंगे सेफ डाउन गेंद के नीचे, जी हाँ बिल्कुल प्रतीक, और चलते के और एक विकेट बैक टू द पवेलियन डीजे।
दिवस आणि तिसऱ्या दिवसातील आपण महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतोय या दोन संघादरम्यान. रुई स्पोर्ट्स वेंगुर्ला विपक्ष अन्वी स्पोर्ट रेडी या दोन संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करत अन्वी स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ 58 धावा धावपलकर जमवतोय. 59 धावांचा पाठलाग आणि जितेंद्र नागोजी 2 षटकार 1 चौकार 19 धावा आणि त्या वगळता मात्र इतर फलंदाजांनी मैदानावर हजेरी लावली आहे. आणि त्याचबरोबर गोलंदाजीचा विचार केला तर प्रतीक गवंडेचा स्पेल, ऋषीचा स्पेल आणि शुभम आणि पार्थ ही आपण गोलंदाजी. पहिल्या स्पेलमध्ये प्रतीक 13 धावा 1 गडी टिपला जातोय. दुसऱ्या स्पेलमध्ये 12 धावा ऋषी खर्च करतोय. पुन्हा एकदा तिसऱ्या स्पेलची सुरुवात त्यात जवळपास 1 धाव आणि 3 गडी टिपले. हा महत्वपूर्ण स्पेल ठरला तो प्रतीक गवंडेचा. काय प्रतीक अष्टपैलू कामगिरी केली या स्पर्धेदरम्यान आणि तोच प्रतीक मैदानावर पावलं टाकतोय. खास करून या स्पर्धेत आपण ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहिली आणि आज ही स्पर्धा आपल्या भेटीस आली आहे. झेंडूबा चषक 2025 ची स्पर्धा. कमेंट बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकत होतो सन्माननीय नाईक सर, त्याचबरोबर अक्षय धुरी, मंथन परब, नाना परब, गुणलेखक रोशन आणि सर्व मान्यवर, त्या सर्वांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. डीजे मॅन सुंदर डीजेचा आवाज, ध्वनी संकलनाची जबाबदारी आमचे ध्वनी संकलन संदीप शेट्टी सर, तुमचंही खूप खूप धन्यवाद. वळूया मॅच कडे. सामना सुरू होतो. 59 धावांचा पाठलाग, 36 चेंडू 59 धावा. समीकरण रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे. सुंदर स्फटका. यावेळी मात्र शॉट मिडावर क्षेत्ररक्षक जितेंद्र नागोजी येतोय. परतीची फेक ही 30 यार्ड सर्कल मध्ये, परंतु एकेरी धाव घेतली गेली आणि एकेरी धावेनं सांघिक या ठिकाणी संघाचा श्री गणेश होतोय. वैयक्तिक खातं खोलतोय तो म्हणजे फलंदाज प्रतीक गवंडे. अष्टपैलू खेळाडू. खरोखर टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण क्रिकेट काय असतं हे दाखवलंय मैदानावर. आडव्या बॅटने शफल होऊन फटका हा बॅकफुटवर जाऊन मिड विकेटच्या दिशेने टोलवायचा होता, परंतु रेडिया एक्सप्रेस गौरेश कांबळे सुंदर गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आणि प्रतिस्पर्धी संघांना कुठेतरी मोठ्या धावसंख्या मोठ्या फटक्यापासून वेळ का घालायचा आहे हा गौरेशचा इरादा असेल. शॉट सेली पॉइंटला गजा सूर्याजी येतोय. सुंदर झापकन चेंडूवर येतोय. परतीची फेक होते. गजात एवढाच चिताफीने येतोय चेंडूवर. परतीची फेक होते पर्यंत 1 धाव धावफलकावर. दोन्ही फलंदाज ताळमेळ, अचूक ताळमेळची सांगड घातली गेली आणि एकेरी धाव घेत दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतायत. 59 धावांचा पाठलाग करत असताना 2 धावा धावफलकावर. फुलटॉसचा चेंडू. यावेळी मात्र पंचाकडे दाद मागतं. पायचीच अपील, मात्र हे पायचीच अपील पंच हे मात्र बाद ठरवले जात आहेत. प्रतीक गवंडे हा मात्र जो आक्रमक खेळाडू, मैदानात संघाची रन मशीन, जो कुठेतरी संघाला घातक ठरत होता, तो पायचीच्या स्वरूपात पहिला वयला हादरा बसतोय तो रुई स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाला. हॅलो. 2 धावा धावफलकावर गोलंदाज सज्ज होतोय आणि नवीन फलंदाज मैदानावर पावलं टाकतोय तो पार्थ हा मैदानावर. माफ करा, शुभम मांजरेकर आणि त्याला साथ देतोय तो फलंदाज युवराज. ही जोडी मैदानात प्रतीकवर पूर्ण जबाबदारी. ते संघाची रन मशीन म्हणून ज्याची ओळख होती पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा परिचित, आणि या मैदानावर कर्तबगारी सिद्ध करायची होती प्रतीकला. मात्र प्रतीकनं चेंडू थोडासा गतिमिश्रण गोलंदाज गौरेश कांबळेचा आणि पहिल्या मात्र गडी माघारी परततोय तो प्रतीक गवंडेच्या स्वरूपात. धावसंख्या 2 धावा 59 धावांचा पाठलाग करतोय रुई स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ. मान्यर कक्षेच्या एंड कडनं वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय आणि अचूक टप्पा, त्याचबरोबर नियंत्रण हे काहीस आपण
धावा धावपलकावर 59 धावांचा पाठलाग आणि 2 गडीच्या मोबदल्यात 2 धावा ही धावपलकावर पाहायला मिळतात. सामनावीर या ठिकाणी मात्र पहिल्यापासूनच दोन्ही खेळाडू हे सासपडत खेळले गेले, कारण रेडी एक्सप्रेस ही सिंधुदुर्ग जिल्हा परिचित, त्यांना अचूक टप्पा नियंत्रण हा लेखाजोखा पहिल्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळाला. तोच गोलंदाज यशस्वी कामगिरी करतो. या सामन्यादरम्यान अक्षय राणे हा मैदानावर फलंदाजी थोडीशी निराशा झाली आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. तो बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा आणि स्ट्राईकवर कोण असेल तर स्ट्राईकवर फलंदाज असेल तो युवराज, आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर निखिल हा येतोय. गोलंदाजीत बदल केला जातोय. गतवर्षी जवळपास पायाच्या दुखापतीनं ग्रस्त असलेला हा खेळाडू ग्लेन फर्नांडिस रेडी गावात दुखापत झाली मैदानावर, परंतु त्यानंतर थोडासा सावरलाय आणि पुन्हा एकदा या खेळाडूचं यशस्वी पुनरागमन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. ग्लेन फर्नांडिस हा गोलंदाज, आज गोलंदाज एक गाव एक संघ अशा संकल्पनेतनं आपण ही स्पर्धा पाहतोय, कारण या स्पर्धेसाठी आज गावासाठी हे सर्व खेळाडू युवा खेळाडू असतील, प्रत्येक खेळाडूंना संधी मिळते आणि खास करून आज मैदानावर आपला वरचष्मा गाजवलाय तो जितेंद्र नागोजी आणि उर्वरित त्या सर्व खेळाडूंना. शॉर्ट सिली पॉइंटला आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार कांबळे आणि सुंदर असा फटका येतो डेप लॉंग लेगला क्षेत्ररक्षण होत आहे. गजा सूर्याजी मात्र आपल्यापर्यंत पाहायला मिळतोय, परंतु परतीची फेक होते पर्यंत मात्र 2 धावा या ऋषीच्या खाती जमा होते, माफ करा युवराजच्या खाती जमा होते. 2 धावेने धावफलक पुढे वधारतोय. 4 धावा धावफलकावर 59 धावांचा पाठलाग आणि या 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 धावा धावफलकावर. ज्या प्रतीकवर पूर्ण संघाची जबाबदारी होती, रन मशीन माघारी परतली आहे आणि उर्वरितचं कार्य फलंदाजांना करायचंय. सीसीटचा पटका यावेळी मात्र काहीतरी वेगळं क्रिकेटमध्ये करायचं. ओमकारचा प्रयत्न असेल चेंडू अडवण्याचा. आउटफील्ड सुंदर आहे, मात्र चेंडू सीमा उल्लंघन करतोय की काय, आणि पंचांचा जोपर्यंत इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय, पंच निश्चितच आपल्या वेळेत थोडासा वेळ घेत आहेत आणि तदनंतर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते ती चेंडू हा सीमा उल्लंघन होतोय तो 4 धावांसाठी. पाठलाग करत असताना आपण पाहतोय सी झेंडोबा चषक 2025 ची स्पर्धा आणि आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील महत्वपूर्ण लढत अन्वी स्पोर्ट रेडी विपक्ष रुई स्पोर्ट वेंगुर्ला. सीझेट करायचा प्रयत्न, वारंवार हे फटके टोलवायचे आहेत, परंतु काहीतरी टेनिस बॉल मध्ये वेगळं करायचं आहे. परंतु त्याहून मात्र कल्पकतेने नटलेला हा गोलंदाज आपण पाहतोय, फिरकीनं नटलेला हा गोलंदाज ग्लेन फर्नांडिस एक अचूक टप्पा, अचूक नियंत्रण आणि दिशा ठेवतोय आपल्या गोलंदाजीवर. यावेळी मात्र चेंडू हा उजव्या यावेळी मात्र टोपणा येतो स्क्रीनवर. सुंदर चेंडू आणि थेट फेक होते ती ग्लेनच्या हाती. ग्लेन मात्र क्षणाईची उसंत न लावता युवराज धौचीच्या स्वरूपात 3रा हादरा बसतोय. तो रुई स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाला 59 धावांचा पाठलाग करत असताना 3 गड्याच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावर. जोफेर फटकेबाजी तब्बल 30 धावांची महत्वपूर्ण खेळी रचली होती. राजा ओंके राजा अर्थातच राजा मांजरेकर हा मैदानात पावलं टाकतोय. नॉन स्ट्राईकला उंचपुरा असा खेळाडू, सडपातळ बांधा, अनुभव टेनिस क्रिकेटमध्ये आणि स्ट्राईकला डाव्या हाताचा खेळाडू मैदानात तो निखिल पाहायला मिळतोय. ग्लेन फर्नांडिस एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि धावचीच्या स्वरूपात माघारी परतला. आडव्या बॅटने शपल होऊन फटका मिडविकेटला टोलवायचा होता, परंतु क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक गोट्या राणे येतोय स्क्रीनवर. परतीची फेक होते. चेंडूची गणना आमच्या गुणतालिकेत निर्धाव अशी होते. धावफलकही स्थिरावला गेला. तो केवळ 8 धावा 59 धावांचा पाठलाग रोशन, परंतु काय कमालीची गोलंदाजी केली आहे रेडी क्रिकेट संघानं आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय तो अतिरिक्त धावेचा आणि अतिरिक्त धावेनं 2 अंकेत धावफलक पुढे वधारला गेला. तो 10 धावा धावफलकावर 3 गड्याच्या मोबदल्यात, माफ करा 9 धावा धावफलकावर 3 गड्याच्या मोबदल्यात. स्ट्राईकला फलंदाज 2 षटकं मित्रांनो संपली आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या स्थिरावली गेली. ते 59 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा धावफलकावर.
चिट्ट मैदानात टीम मीटिंग लागली. ग्लेन फर्नांडिस गोट्याराणे त्याचबरोबर नितीश राऊळ गजा सूर्याजी आणि सरतेशेवटी मात्र रेडी एक्सप्रेस या मैदानावर पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा परिचित तो गौरेश कांबळे याच्या हाती चेंडू सुपूर्त होतोय. ज्या गौरेश कांबळेनं जो आक्रमकतेने नटलेला संघाची रन मशीन म्हणून ज्याची पूर्णतः ओळख या सिंधुदुर्ग जिल्हा परिचित त्या प्रतीकला त्यानं माघारी पाठवलं. तो गोलंदाज मैदानाच्या मान्यवर कक्षेच्या एंड कडनं वैयक्तिक कोट्यातली दुसरं महत्वपूर्ण संघाच्या वतीनं तिसरं षटक हाताळतोय. क्षेत्ररक्षणात षडयंत्र रचलंय जातंय कारण राजाओं के राजा या मैदानात आपली शाप सोडेल की काय वरचष्मा गाजवेल ही वेळ ठरवणार. परंतु या मैदानावर मात्र या फलंदाजीसाठी षडयंत्र रचलं ते गौरेश कांबळे या गोलंदाजाकडनं. जमनीलगतचा फटका हा यावेळी मात्र डीप लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक हरिगौडा येतो स्क्रीनवर. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवतोय परतीची फेक होते तोपर्यंत एक धाव आणि एकेरी धावेनं धावफलक पुढे वधारला गेला. तो 10 धावा धावफलकावर 59 धावांचा पाठलाग करताना जे क्रीडा प्रेमी या स्पर्धेसाठी इथपर्यंत पोहोचले त्या सर्वांचे आम्ही धेंडोबा चषक 2025च्या निमित्तानं तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि जे प्रेक्षक वर्ग घर बसल्या ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहतायत त्यांचे या मंडळाच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आज मात्र मैदानावर कामगिरी केली. जितेंद्र नागोजी अष्टपैलू खेळाडू मैदानावर छाप सोडले. कारण निवती कोचरा येथे झालेली गोल्डन चषक स्पर्धा कारण आपण पाहिली उपविजेत्या संघावर समाधान मानावं लागलं रेडी क्रिकेट संघाला. परंतु आज याच मैदानावर कामगिरी चोख बजावली आहे. तो अन्वी स्पोर्ट रेडी क्रिकेट संघानं स्ट्राईक गोलंदाज सज्ज होतोय मान्यवर कक्षेच्या एंड कडनं गौरेश कांबळे. आकुट टप्प्याचा चेंडू शॉर्ट सिली कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक यावेळी मात्र टोपणनार धाव चेंडूवर अडवतोय परतीची फेक होते तोपर्यंत मात्र 2 धावा ह्या दोन्ही फलंदाजांकडे पोहोचतात. धावफलक स्थिरावला गेला तो 12 धावा धावफलकावर 59 धावांचा पाठलाग. वाटलं होतं कुठेतरी प्रतीककडनं अपेक्षा होती या मैदानावर शेवटच्या सामन्यात चौफेर फटकेबाजी प्रतीक करेल की काय परंतु प्रतीकचा फटका फसला आणि पायचीच्या स्वरूपात पहिला हादरा मात्र या रोहित स्पोर्ट वेंगुर्ला ठिकाणी बसतोय. सिट करायचा प्रयत्न काहीतरी टेनिस क्रिकेटमध्ये वेगळं करायचं आहे परंतु चेंडू हा थेट यष्टीरक्षक गोट्याराणेच्या हाती विसवतोय. उरलेले सोपस्कार गोट्याराणे पूर्ण करतोय आणि आमचे यशस्वी गुणलेखक आज सकाळपासून मी पाहतोय सुंदर गुणलेखक मोठी जबाबदारी असते आणि ती पूर्ण जबाबदारी आपल्या खांदी झेपवली. आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये रोशन तुमचं खूप खूप धन्यवाद देतो. सुंदर असा फटका शॉर्ट कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षक जोपर्यंत डीप लॉंगापर्यंत पोहोचतोय हरिगौडा स्क्रीनवर येतोय परतीची फेक होते. एकेरी धावेची पावलं ही बहुधा 2 धावेपर्यंत पोहोचतात परंतु बॅकअप हा गोट्याराणेकडनं होतोय. दुहेरी धावसंख्येनं धावफलक पुढे वधारला गेला तो 14 धावा धावफलकावर 59 धावांचं आव्हान. या 59 धावांचं कडवं आव्हान उतरलेला रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ पहिल्यापासून कुठेतरी चाच पडत खेळत होता आणि त्याचं प्रत्युत्तर देखील आपण पाहतोय. तो गौरेश कांबळेचा स्पेल त्याचबरोबर त्याला साथ देतोय तो ग्लेन फर्नांडिस. सुंदर असा खेळ आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धाववर भर द्यायचा या चेंडूवर एकेरी धाव दुहेरी धाव घेतली गेली ती म्हणजे फलंदाज निखिल आणि त्याला साथ देतोय तो राजा मांजरेकर. धावफलक मात्र स्थिरावला गेला तो 16 धावा धावफलकावर 59 धावांचा पाठलाग. उर्वरित या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय मान्यवर कक्षेच्या एंड कडनं गौरेश कांबळे. सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी प्रतिस्पर्धीनं संघांना कुठेतरी अडथळा निर्माण करणारी ही गोलंदाजी. दिलस्कूप फटका यावेळी मात्र नितेश राऊळच्या डोकीवरनं चेंडू जवळपास आउटफील्ड सुंदर आहे. एकेरी धाव घेतली गेली ती धीरच्या परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय तो 4 धावेचा आणि शेवटच्या चेंडूवर 4 धावा खर्च करतोय आणि धावफलक स्थिरावला गेला तो 20 धावा धावफलकावर. म्हणजे अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 18 चेंडूचा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 39 धावा हे सामन्याचं समीकरण असेल कारण खरोखरच 13 धावांची रिक्वायर रन रेट असेल सामना जिंकण्यासाठी रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाला. कारण खरोखरच नाईकसर गोलंदाजी झाली आहे या मॅच मध्ये. गौरेश कांबळेचा स्पेल 2 स्पेल संपलेत. जितेंद्र नागोजी येणं बाकी असेल. ग्लेन फर्नांडिसचा आणखीन एक स्पेल असेल परंतु काय घडेल काय बिघडेल हे निश्चितच वेळ सांगेल. परंतु आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया सन्माननीय मिस्टर नाईक सर यांचा. धन्यवाद. धन्यवाद नाना परब. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. 3 ओवर का 18 गेंदों का खेल बाकी है मैच का. बहुत अच्छा मुकाबला हो रहा है मैदान पर. स्कोर टोटल हो चुका है 20 रन. 3 विकेट के नुकसान पर
दो बल्लेबाज है मैदान पर और देखना होगा गेंदबाजी में परिवर्तन। एक बार फिर से आ चुके गिलेन दिखाई देते हुए खुद का दूसरा टीम का चौथा ओवर लेकर। 18 गेंदों का खेल बाकी है और मैच को जीतने के लिए चाहिए अभी भी 39 रन। 18 चेंडूत 39 धावा, प्रतिषटकामध्ये 13 धावांची सरासरी सामना जिंकण्यासाठी रोहित स्पोर्ट्स भटवाडी परबवाड़ी वेंगुर्ला क्रिकेट संघासमोर। 18 गेंदों का खेल 39 रन। ग्लेन अपने बॉलिंग मार्ग पर, सामने राजा स्ट्राइक पर उनकी गेंदबाजी का सामना करते हुए। इस बार बॉलर के पास से अच्छा शॉट, देखना होगा लॉन्ग ऑफ पर फील्डर है, गेंद को उठाते फील्ड करते दूसरे रन के लिए पलटे, सीधी अगर गेंद लगती स्टंपों में तो लगभग करीबी मामला था नॉन स्ट्राइकर एंड पर। मिले 2 रन स्कोर के खाते में। बहुत अच्छी फील्डिंग, अच्छी दौड़ विकेटों के बीच। इस मुकाबले पर बहुत कुछ निर्भर हो सकता है मैच। अगर रोहित स्पोर्ट परबवाड़ा क्रिकेट टीम मैच को जीतती है तो 3 टीम के बीच में बिल्कुल सवाल हो जाएगा मैदान पर। स्पर्धेदरम्यान आगमन होते या ठिकाणी आदरणीय शैलेश उर्फ सन्माननीय श्री बाळा गावडे यांचं आगमन होतंय। सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान। आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे। एक डॉट गेंद, ग्लेन फिरकी गेंदबाजी, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, ये बिल्कुल मिश्रण गेंदबाजी में उनके दिखाई देता हुआ। चौथा ओवर शुरू हो चुका है मैदान पर। 2 बल्लेबाज सामने स्ट्राइक पर है। राजा तो राजा का साथ देते हुए नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज है निखिल। एक चौका अब तक निखिल के बल्लेबाजी में। बैकफुट पर बहुत शानदार स्क्वायर कट किया खूबसूरती के साथ, डीप कवर पॉइंट बाउंड्री पर गेंद चली गई। 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। अब अभी भी जीवित है दोनों टीमों के लिए। अभी भी बराबरी का मौका है मैच में। एक साझेदारी मैच बन जाएगी रोहित स्पोर्ट क्रिकेट टीम के लिए। ओ इस बार ये मिस टाइम शॉट, क्या मौका बनेगा? लॉन्ग ऑन पर फील्डर और इसी के साथ सफलता मिलती हुई। राजा वापस, एक बड़ा धक्का लगता हुआ चौथे विकेट का पतन हुआ मैदान पर। रोहित स्पोर्ट परबवाड़ा वेंगुर्ला क्रिकेट टीम का स्कोर बोर्ड पर स्कोर वहीं पर रुका हुआ 26 पर 4 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर, रोहन और बॉलिंग मार्ग पर ग्लेन। बहुत अच्छी गेंद, राउंड विकेट गेंदबाजी करे, एक अच्छी लेग ब्रेक, फ्लाइटेड गेंद, खड़े खड़े बिल्कुल बल्ला घुमाया था, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। स्कोर रुका हुआ 26 पर 4 विकेट पर। 33 रन अभी भी मुकाबले को जीतने के लिए। ऑन साइड पर बहुत ज्यादा गेंद इस बार टर्न हुई, लेग स्टंप से ऑफ स्टार्ट पर निकले विकेट कीपर के हाथों में। एक डॉट गेंद, अच्छे ओवर की समाप्ति, कामयाब ओवर, जिस ओवर में सफलता मिली, रनों पर रोक लगा दी। खेल 4 ओवर का समाप्त हुआ, स्कोर रुका हुआ 26 पर। आने वाले 2 ओवर का 12 गेंदों का खेल बाकी है और 12 गेंदों में मैच को जीतने के लिए चाहिए 33 रन। 12 चेंडूत 33 धावा सामना जिंकण्यासाठी।
शॉट लगाने पड़ेंगे, 15 या 18 रन बनाने ही पड़ेंगे, नहीं तो आखिरी ओवर में टारगेट ज्यादा हो जाएगा। 18-20 रनों का टारगेट थोड़ा सा मुश्किल होगा रोहित स्पोर्ट परपवाड़ा वेंगुर्ला क्रिकेट टीम के लिए। बॉलिंग में परिवर्तन, जितेंद्र नागोजी आ चुके हैं, खुद का पहला और टीम का 5वां ओवर लेकर 12 गेंदों का खेल सिर्फ बाकी मैदान पर। पहली गेंद एक मिस्टाइम शॉट, विकेट कीपर गेंद के नीचे कैच को पकड़ा, सफलता मिलती हुई और एक विकेट चला गया रोहित स्पोर्ट परपवाड़ा वेंगुर्ला क्रिकेट टीम का। मैदान पर लगातार विकेटों का सिलसिला जारी है। थोड़ा सा दबाव बढ़ गया पिछले ओवर में, जो ग्लेन की गेंदबाजी अच्छा ओवर रहा, विकेट मिला, बड़ा शॉट नहीं लगा, वहीं पर थोड़ा और दबाव जो कि बढ़ गया। स्कोर वहीं पर रुका हुआ 26 पर, 33 रन अभी चाहिए। आधी टीम आउट होकर वापस रोहित स्पोर्ट परपवाड़ा क्रिकेट टीम की, और नए बल्लेबाज मैदान पर। देवीदास न्यू बैटर, आते आते बड़ा शॉट, लॉन्ग ऑन पर फील्डर, बहुत ही शानदार फील्डिंग, एक अच्छा रनिंग कैच लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और बैक टू बैक और एक सफलता मिलती हुई अनवी स्पोर्ट रेडी क्रिकेट। चाहिए हैट्रिक की गेंद देखना होगा, हैट्रिक मुकम्मल करने में सफल होते हैं। सामने नए बल्लेबाज आ चुके हैं योगेश परब, उनके गेंदबाजी का सामना करेंगे, और योगेश का साथ देते हुए नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाजी करते हुए रोहन। ओ, खड़े खड़े खेलना चाहते थे, ऑन साइड पर मिड विकेट पर जोरदार बल्ला घुमाया था, बहुत अच्छी गेंद, एक पुलर लेन की गेंद ऑफ स्टंप को छोड़कर, और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। बहुत अच्छी गेंदबाजी जितेंद्र के इस ओवर में। 5वां ओवर जारी है, आने वाला ओवर बाकी है, और स्कोर वहीं पर रुका हुआ 26-26 पर। फिर से बिल्कुल उसी लाइन पर एक वाइड यॉर्कर, लगातार बिंदी गेंद। 5वां ओवर, जितेंद्र नागोजी, किफायती गेंदबाजी, 2 विकेट, 2 डॉट गेंदे, और देखना होगा आने वाली 2 गेंदों पर क्या होता है, क्योंकि टारगेट अब बढ़ चुका है, रन रेट बढ़ चुका है स्कोर बोर्ड पर। 33 रन चाहिए मैच को जीतने के लिए। फुल टॉस गेंद अड़े बल्ले से ऑन साइड पर, और जब तक काउ कॉर्नर पर फील्डर आते, योगेश परब ने अपना खाता खोला सिंगल के साथ, और 1 रन के साथ थोड़ी सी दूरी कम हो गई। अभी भी चाहिए 32 रन मैच को जीतने के लिए, और 32 रन बनाने के लिए खेल बचा हुआ सिर्फ 7 गेंदों का। 7 गेंदों का खेल और 32 रन। सफल होकर खेला, हवा में मार बैठे, देखना होगा शॉर्ट फाइन लेग पर फील्डर कैच को पकड़ते हुए, और एक विकेट चला गया। 7वां विकेट वापस रोहित स्पोर्ट परपवाड़ा वेंगुर्ला क्रिकेट टीम का। 5 ओवर का खेल समाप्त हुआ, आखिरी ओवर 6 गेंदे और 32 रन, 6 चेंडूत 32वा सामना जिंकण्यासाठी।
परिवर्तन, ऋषि आ चुके हैं बल्लेबाजी के लिए, सामने स्ट्राइक पर योगेश, और गेंदबाजी के लिए हरि आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए। अंतिम ओवर का खेल, 6 गेंदे और 32 रन। छोटी गेंद खेलना चाहते थे, मिड विकेट पर गेंद निकली, टॉप एज लगा विकेट कीपर के पास और एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। अंतिम ओवर 5 गेंदे 31 रन, 5 छक्के लगाए तो बिल्कुल मुकाबला टाई हो जाएगा, लेकिन देखना होगा। कंपलसरी चेस है तो आपको अब मुश्किल हो चुका है इस मैच में। ये नीचे रही गेंद लेग स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा, एक सिंगल अतिरिक्त बन गया स्कोर के खाते में। अब 5 गेंदों का खेल, 30 रन तो 5 छक्के अगर लगाने में सफल रहे तो मैच जीत भी सकती है। कंपलसरी चेस है, लेकिन देखना होगा आने वाले 1-2 गेंदों पर क्या होता है मैदान पर, क्योंकि सामने स्ट्राइक पर बल्लेबाज है जो सामना करते हुए ऋषि। ये बहुत अच्छी गेंद, फुलर लेन की गेंद ऑफ स्टंप पर, ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। तो लगभग अब मुकाबला मैं जरूर कहूंगा कि पगड़ा भारी मैदान पर। अनवी स्पोर्ट ओवर पेज, एक लेफ्ट हैंड शॉट, व्हाट ए स्लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फिल्डर गेंद के नीचे, और सफलता और एक मिलती हुई टीम को 8वां विकेट चला गया रूई स्पोर्ट परबड़े वेंगुर्ले क्रिकेट टीम का। झेंडोबा चषक 2025 एक भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं आज अंतिम सामना या दोन संघादरम्यान, आणि जवळपास सामन्यात अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल मैदानात करताना दिसतोय तो अनवी स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ। सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, आयोजक तुमचं मी मनपूर्वक आभार मानतो। या स्पर्धेत तुम्ही मला कॉमेंट्रीसाठी संधी दिलीत, खूप खूप मनपूर्वक तुमचं सर्वांचं आभार, धन्यवाद। झेंडोबा चषक 2025 आज तिसऱ्या दिवशी, आणि तिसऱ्या दिवसाच्या समारोपाकडे या दोन संघादरम्यान हा सामना मैदानात। सलग अनवी स्पोर्टचं कौतुक करावं लागेल की सलग 3 सामने आज तो या मैदानात जिंकतोय, एक अप्रतिम खेळ, आणि दुसऱ्या बाजूने मात्र थांबावं लागतंय या स्पर्धेत ते रूई स्पोर्ट परपड क्रिकेट संघ वेंगुर्ला। तुमचं पण खूप खूप धन्यवाद, या स्पर्धेत तुम्ही सहभागी झालात। पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। कॅप्टन या रोहित अभिनंदन। को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट की लेटेस्ट